भाजपकडून शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजप प्रदेश प्रवक्ते नितीन देनकर यांना उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे कार्यकर्ते हे शेवटपर्यंत आग्रही होते, परंतु शिर्डीची जागा महायुतीचे शिवसेना घटक पक्षाला गेल्याने भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारीवर प्रचंड नाराज होते। या ठिकाणी भाजपचे नितीन देनकर यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी संपूर्ण नगर जिल्ह्यातील भाजप आग्रही होती, परंतु ही जागा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला गेल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी अर्ज न भरता मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी आज श्रीरामपूर शहरामध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती। यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक अण्णा पठारे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते नितीन देनकर, सिद्धार्थ मोरकुटे, भैया भिसे, अभिजित लिप्टे, बंडू कुमार शिंदे यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होते। त्यामुळे आता नितीन देनकर यांची नाराजी दूर झाली असून नितीन देनकर हे भाजपकडून श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे।